विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 9 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, वंदे मातरमचा अपमान दंडनीय गुन्हा बनवण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या कायद्यात दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, नॅशनल प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू हॉनर ऍक्ट 1971. याविषयी अधिकची माहिती बघूयात. केंद्र सरकारने द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल हॉनर ऍक्ट 1971 मध्ये दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली. यामुळे राष्ट्रगीत वंदे मातरमचा अपमान करणे किंवा त्याच्या गायनात अडथळा आणणे हा दंडनीय गुन्हा ठरेल. सध्या या कायद्यानुसार नॅशनल अंथम, जनगण मन तसेच नॅशनल फ्लॅग आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अपमान केल्याची शिक्षेची तरतूद आहे. कलम 3 नुसार नॅशनल अँथमच्या गायनात अडथळा आणल्यास 3 वर्षांपर्यंत शिक्षा, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. वंदे मातरम विषयी माहिती. याची रचना वंदे मातरम प्रथम त्यांच्या 1882 या कादंबरीत प्रकाशित झालेली आहे. सर्वप्रथम 1896 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात यांनी हे गीत गायले होते. 1937 मध्ये पहिल्या 2 कडव्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये स्वीकारले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने याच्या सुरुवातीच्या 2 कडव्यांना राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवून किती करण्यास मंजुरी दिली? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, 38 करण्यास या ठिकाणी मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यास मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालयाची एकूण संख्या 34 वरून 38 करण्यात येणार आहे, ज्यामध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश यांचाही समावेश असेल. यासाठी सरकार संसदेत द सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल 2026 सादर करणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात 33 न्यायाधीश प्लस चीफ जस्टिस ऑफ इंडिया अशी तरतूद आहे. प्रलंबित खटले कमी करणे आणि जलद न्याय देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. न्यायाधीशांची संख्येतील ऐतिहासिक वाढविषयी बघूयात. 1950 मध्ये 1 मुख्य न्यायाधीश आणि 7 न्यायाधीश होते. 1956 मध्ये 10+1, 1960 13+1, 1977 17+1, 1986 25+1, 2009 30+1, 2019 मध्ये 33+1 आणि आता काय करण्यात आलंय, तर या ठिकाणी आता सदस्य संख्या किती करण्यात येणार आहे? 33 न्यायाधीश. आता टोटल 38 न्यायाधीश असतील, म्हणजे 37+1. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी अंतर्गत 5 वर्षांसाठी किती रक्कम मंजूर केली आहे? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे 5,659 कोटी रुपये. केंद्र सरकारने 2026-27 ते 30-31 या कालावधीसाठी मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटीला मंजुरी दिली. या मिशनसाठी 5,659 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. याचा उद्देश कापूस उत्पादन वाढवणे, उत्तम दर्जाचा कापूस तयार करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आहे. हे मिशन सरकारच्या 5F विजन फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन यावर आधारित आहे. पुढील प्रश्न, 2025-26 मध्ये ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन असेट मध्ये सर्वोत्तम कामगिरी कोणत्या रेल्वे झोनने केली? योग्य उत्तर आहे साऊदर्न रेल्वेने केलेली आहे. ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन असेट म्हणजे काय, तर TRD असेट म्हणजे रेल्वेची अशी विद्युत पायाभूत सुविधा जी इलेक्ट्रिक ट्रेनना वीज पुरवठा करते. ही रेल्वेच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शन लाईनचे देखभाल कार्य करते. साऊदर्न रेल्वेने 25-26 मध्ये TRD असेट क्षेत्रात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. असेट फेल्युअर मध्ये मोठी घट झाल्यामुळे हा झोन देशातील सर्वोत्तम TRD असेट मॅनेजमेंट करणाऱ्या झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. सतत मॉनिटरिंग, प्रोएक्टिव्ह मेंटेनन्स आणि RDSO गायडन्सचे काटेकोर पालन ही यामागची मुख्य कारणे आहेत. लक्षात घ्या, हा भारतीय रेल्वेचा एक झोन आहे. मुख्यालय आहे चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी. हा झोन मुख्यतः तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांना सेवा देतो. भारतीय रेल्वेची एकूण 19 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, वर्ल्ड ऍथलेटिक्स डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 7 मे रोजी. याची सुरुवात 1996 मध्ये इंटरनॅशनल अमेच्युअर ऍथलेटिक्स फेडरेशनने म्हणजे आताचं वर्ल्ड ऍथलेटिक्सने केली होती. या दिवसाचा उद्देश मुलांना आणि युवकांना ऍथलेटिक्ससाठी प्रेरित करणे आहे. 2026 ची थीम आहे स्पोर्ट बिल्डिंग ब्रिजेस ब्रेकिंग बॅरियर. भारतात याचे आयोजन ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत केले जाते. वर्ल्ड ऍथलेटिक्ससाठीची ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. पूर्वी हिला इंटरनॅशनल अमेच्युअर ऍथलेटिक्स फेडरेशन असे म्हटले जात होते. 2019 मध्ये नाव बदलून वर्ल्ड ऍथलेटिक्स ठेवण्यात आले.
स्थापना झाली 1912 मध्ये आणि मुख्यालय आहे मोनॅको या ठिकाणी. पुढील प्रश्न, स्टार्टअप कडप्पा इनिशिएटिव्ह कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे आंध्र प्रदेश. हे जिल्हास्तरीय स्टार्टअप इनिशिएटिव्ह आहे जे आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे सुरू करण्यात आले आहे. याचा उद्देश स्थानिक स्तरावर एंटरप्रेन्योरशिप इकोसिस्टम विकसित करणे आहे. याचा मुख्य भर युथ लेड स्टार्टअप, फ्रीलान्सर आणि MSME यांना समर्थन देण्यावर आहे, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. स्टार्टअप हब या उपक्रमांतर्गत सुमारे 30,000 स्क्वेअर फूट क्षेत्रात स्टार्टअप हब विकसित केला जात आहे. येथे 400+ अधिक लोकांसाठी प्लग अँड प्ले वर्क स्पेस सुविधा उपलब्ध असेल. या प्रकल्पाची एकूण किंमत 12 कोटी रुपये आहे. त्यामुळे 3 कोटी नीती आयोगाकडून मंजूर करण्यात आले. हा उपक्रम विशेषतः वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सुमारे 15,000 टेक प्रोफेशनलला लक्ष्य करतो. आंध्र प्रदेश राजधानी आहे अमरावती. राज्यपाल आहेत ES अब्दुल नझीर. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच मंजूर करण्यात आलेल्या इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0 चा मुख्य उद्देश काय आहे? तर तो आहे ऑप्शन बी, लिक्विडिटी सपोर्ट आणि अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देणे. केंद्र सरकारने इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0 ला मंजुरी दिली. वेस्ट एशिया संकटामुळे लिक्विडिटी स्ट्रेसचा सामना करणाऱ्या व्यवसाय, MSME आणि एअरलाईन सेक्टरला अतिरिक्त वर्किंग कॅपिटल सपोर्ट देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. सरकारचे उद्दिष्ट सुमारे 2.55 लाख कोटींचा अतिरिक्त क्रेडिट फ्लो वाढवणे आहे. आता याबद्दल ECLGS ची सुरुवात 2020 मध्ये कोविड-19 काळात स्ट्रेस्ड बिझनेसला कोलॅटरल फ्री अतिरिक्त कर्ज देण्यासाठी करण्यात आली होती. नवीन आवृत्ती शॉर्ट टर्म लिक्विडिटी प्रॉब्लेम कमी करणे, रोजगार वाचवणे आणि सप्लाय चेन कायम ठेवणे यावर केंद्रित आहे. महत्वाचे मुद्दे, 1. पात्र कर्जदारांना नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड मार्फत गॅरंटी कव्हरेज दिले जाईल. त्यामुळे बँका सहजपणे कर्ज देऊ शकतील. एअरलाईन सेक्टरसाठी स्वतंत्र 5,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत बॉरोवर कडून कोणतीही गॅरंटी फी घेतली जाणार नाही. सरकार सुमारे 18,000 कोटी खर्च करणार आहे. पुढील प्रश्न, आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने 3 प्रमुख रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना किती खर्चाची मंजुरी दिली? याचं योग्य उत्तर आहे 23,437 कोटी रुपये. लक्षात घ्या, पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक्स अफेअरने 23,437 कोटी खर्चाच्या 3 प्रमुख रेल्वे मल्टीट्रॅकिंग प्रोजेक्टला मंजुरी दिली. हे प्रकल्प मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील 19 जिल्ह्यांना जोडतील. या प्रकल्पांमुळे इंडियन रेल्वेज नेटवर्कमध्ये सुमारे 901 किलोमीटरची वाढ होईल. आता मल्टी ट्रॅकिंग म्हणजे काय? तर एखाद्या रेल्वे रूटवर आधीपासून असलेल्या ट्रॅक व्यतिरिक्त नवीन अतिरिक्त लाईन जसे की 3री 4थी लाईन बांधल्या जातात, ज्याला मल्टी ट्रॅकिंग असे म्हणतात. पुढील प्रश्न, नवी दिल्ली येथे आयोजित ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस एक्सपांडिंग न्यूरल फ्रंटियर अँड इट्स स्ट्रॅटेजिक इम्प्लिकेशन परिषदेचे उद्घाटन कोणी केले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जनरल अनिल चौहान यांनी या ठिकाणी केलेलं आहे. यांनी नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे आयोजित ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेमध्ये चर्चा झालेले विषय आहे फ्युचर वॉरफेअर, ह्युमन मशीन इंटिग्रेशन, न्यूरो सिक्युरिटी आणि रिहॅबिलिटेशन. पुढील प्रश्न, सलग 5 ATP मास्टर 1000 टायटल जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनला? तरी हा जो फोटो आहे तो आहे ऑप्शन ए, जेनिक सिन्नर यांचा. इटलीचा सलग 5 ATP मास्टर 1000 टायटल जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने मद्रिद ओपन 2026 चे विजेतेपद जिंकून ही कामगिरी केली. सिनेरने इंडियन वेल्स आणि मियामी स्पर्धा एकही सेट न गमावता जिंकून सनशाईन डबल पूर्ण केलेला आहे. महत्वाची माहिती, जागतिक क्रमवारी आहे वर्ल्ड नंबर 1. ATP मास्टर 1000 इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. आता त्याचे लक्ष यांच्या एका हंगामातील 6 मास्टर 1000 टायटलचा विक्रम मोडण्याचे आहे. तर अशा पद्धतीने 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. पहिला प्रश्न होता, नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली, ज्या अरुणाचल प्रदेशातील पहिल्या व्यक्ती ठरल्या? उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर जोराम अनिया. पुढील प्रश्न, 2026 तामिळनाडू निवडणुकीत अभिनेता जोसेफ विजय चंद्रशेखर म्हणजे स्थलापती विजय यांच्या TVK पक्षाचे पूर्ण रूप काय? उत्तर आहे ऑप्शन ए, तमिळिगा वेत्री कळगम.
यानंतर पुढील प्रश्न, सिनबॅक्स 2 2026 सैन्य सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, भारत आणि कंबोडिया. यानंतर पुढील प्रश्न, युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी समिटमध्ये सहभागी होणारा पहिला गैर युरोपीय देश कोणता ठरला? उत्तर आहे ऑप्शन डी, कॅनडा. आणि कॅनडाचं जे क्षेत्रफळ आहे ते लक्षात घ्या, रशियानंतर दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्रफळ आहे. पुढील प्रश्न, भारताचा पहिला AI पॉवर्ड ऑर्बिटल डेटा सेंटर सॅटेलाइट पाथफाइंडर कोण विकसित करत आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, पिक्सेल आणि सर्व. यानंतर पुढील प्रश्न, पुलित्झर प्राइज 2026 मध्ये इलुस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कम्युनिटी या विभागात कोणत्या भारतीय पत्रकारांना सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन ए, आनंद आरके अँड सुपर्णा शर्मा. पुढील प्रश्न, प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन बी, प्रसून जोशी यांची. पुढील प्रश्न, नॅशनल कॉन्फरन्स ऑन रेअर डिसीजचे आयोजन कोठे करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, अलीकडेच वैज्ञानिकांनी शोधलेल्या अशा विषाणूला काय म्हणतात जो ड्रग रेजिस्टंट बॅक्टेरिया नष्ट करू शकतो? उत्तर आहे ऑप्शन डी, बॅक्टेरियोफेज. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, भारतातील पहिला पेपरलेस न्यायव्यवस्था असलेलं राज्य कोणतं? सिक्कीम, केरळ, गुजरात की कर्नाटक? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर ऍप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. कोर्समध्ये काय काय मिळणार आहे, सर्व कंटेंट डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्याकरिता QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. थँक्यू.